नमस्कार मंडळी, स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्यावर मी ऐश्वर्या तुमचं मनापासून स्वागत करते, जिथे आपण खूपच सोप्या पद्धतीतून मराठीमधून इंग्लिश शिकत असतो. आज आपण पाहणार आहोत की वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये आपण लोकांना पोलाइटली म्हणजेच विनम्रपणे बाय कशा प्रकारे बोलू शकतो. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला घाई असते, आपल्याला लवकर जायचं असतं, समोर ग्रुप असतो, फ्रेंड्स असतील, तुमचे कलिग्स असतील किंवा बॉस असेल, रिलेटिव्स असतील, कोणीही असेल, तर पटकन बाय म्हणून निघायचं तरी कसं. त्यासाठीच आज मी तुमच्यासाठी एकदम इझी काही सेंटेन्सेस आणलेले आहेत, जे सेंटेन्सेस तुम्ही बोलू शकता. तुमचं इंग्लिश पण छान दिसेल, तुम्ही पण छान दिसाल. असं नाही वाटणार की बघ आपण सगळे उभे आहे आणि हे बघ कसं बाय म्हणून लगेच ही चालली आहे, असं पण नाही वाटणार. सो आजचा आपला व्हिडिओ आहे हाऊ टू एंड अ कॉन्व्हर्सेशन. ऑलराईट, संभाषणाला थांबवायचं कसं, पटकन बाय म्हणून निघायचं असेल तर नेमकं कशा पद्धतीने करावं ते आज आपण काही सेंटेन्सेस बघणार आहोत. आणि फ्रेंड्स, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. आपलं स्वतःचं ॲप आता प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर आलेलं आहे. स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या अकॅडमी नावाचं ॲप आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे किंवा डिरेक्टली जाऊन तुम्ही सर्च करू शकता. तिकडे बरेच कोर्सेस, नोट्स, PDF, फ्री टेस्ट सिरीज, अनेक गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामुळे आजच स्पीक इंग्लिश विथ ऐश्वर्या अकॅडमी हे ॲप डाउनलोड करायला विसरू नका. आता सुरुवात करूयात आजच्या आपल्या व्हिडिओला. सर्वात आधी निरोप घेताना, बाय बोलताना आपण युजली काय बोलतो ते बघूया. ऑलराईट, मला तुमच्याशी गप्पा मारून आनंद झाला, धन्यवाद. म्हणजे इंग्लिशमध्ये तुम्ही म्हणू शकता आय हॅव रिअली एन्जॉयड आवर चॅट, थँक्स. म्हणजे समोरच्या व्यक्तीला पण कळेल, अच्छा थँक्स म्हटलंय म्हणजे आता तिला जायचंय, ओके बाय. ऑलराईट, आय हॅव रिअली एन्जॉयड आवर चॅट, थँक्स. ऑलराईट, जर असं म्हणायचं असेल की आपल्याला बोलायला मिळालं याचा मला आनंद झाला आहे, इंग्लिशमध्ये काय म्हणणार आहे? आय एम ग्लॅड वी गॉट टू टॉक. आय एम ग्लॅड वी गॉट टू टॉक. पुन्हा भेटू, सी यू अराउंड किंवा सी यू सून पण आपण म्हणतो, पण पुन्हा भेटू सी यू अराउंड असं पण म्हणू शकता. मी लवकरच भेटेन किंवा आपण लवकरच पुन्हा बोलू, विल टॉक अगेन सून. किंवा परत आय सी यू सून पण म्हणू शकता, और विल टॉक अगेन सून. वी विल टॉक अगेन सून पण बरोबर आहे, किंवा विल टॉक अगेन सून सुद्धा बरोबर आहे. वी विल टॉक अगेन सून, विल टॉक अगेन सून. ऑलराईट, किंवा पुन्हा भेटू किंवा नंतर भेटूया इंग्लिशमध्ये म्हणायचं असेल तर यू कॅन से सी यू लेटर किंवा कॅच यू लेटर. See you later or catch you later. तुला भेटून बरं वाटलं किंवा तुमच्याशी बोलून चांगलं वाटलं असं म्हणायचं असेल इंग्लिशमध्ये तर यू कॅन से गुड सीइंग यू, गुड सीइंग यू, और गुड टॉकिंग विथ यू, गुड टॉकिंग विथ यू. आणि फ्रेंड्स, व्हिडिओला अजूनही लाईक नसेल केलं तर प्लीज लाईक करा, अगदी फ्री आहे. मला पण तरी मोटिवेशन मिळतं असे छान छान व्हिडिओज बनवण्यासाठी, त्यामुळे लाईक करायला विसरू नका. आता मंडळी, जेव्हा तुम्हाला कुठेतरी जाण्याची घाई असते तेव्हा तुम्ही घाईमध्ये चल ग मी निघते, तुझी बडबड नंतर कर असं रूडली बोलून तुम्ही निघून जाता. तर असं करणं अयोग्य आहे. म्हणून मी तुम्हाला काही सेंटेन्सेस सांगते ज्याने तुम्ही नम्रपणे समोरच्या व्यक्तीला बाय बोलून मग निघू शकता. ऑलराईट, मी तुला जास्त वेळ थांबवत नाही. आय डोंट वॉन्ट टू कीप यू एनी लॉंगर. असं जर तुम्ही म्हटलं तर समोरच्या व्यक्तीला कळेल की तुम्हालाच जायची घाई आहे. ऑलराईट, आय डोंट वॉन्ट टू कीप यू एनी लॉंगर. मला निघण्याची गरज आहे कारण माझ्या लक्षात आलंय की मला माझ्या पुढील भेटीसाठी उशीर होतोय. In English, what you can say is, I need to run because I just noticed I am late for my next appointment. I need to run because I just noticed I am late for my next appointment. तुझ्याशी बोलून छान वाटलं, आता मी निघतो. It's been nice talking to you. Bye for now. It's been nice talking to you. Bye for now. माफी मागतो पण मला आता निघावं लागेल. My apologies, but I'm going to have to leave now. My apologies, but I'm going to have to leave now. अरे वेळ पहा, क्षमा करा, मला दुसरीकडे जायचंय. ओ लुक ॲट द टाइम, आय एम अफ्रेड आय हॅव अनदर अपॉइंटमेंट. ओ लुक ॲट द टाइम, आय एम अफ्रेड आय हॅव अनदर अपॉइंटमेंट. खरं तर मला गप्पा मारायला आवडेल पण मला बाहेर जावं लागेल, माझा योगाचा क्लास जो आहे तो आता 1 तासात सुरू होईल.
Well, I'd love to keep chatting, but I have to head out. My yoga class starts in an hour. Well, I'd love to keep chatting, but I have to head out. My yoga class starts in an hour. मला जावं लागेल. I have got to get going. I have got to get going. मी आता निघायला हवं. I shall now roll out किंवा I shall now head out. I shall now roll out. I shall now head out. आता जेव्हा तुम्ही एखाद्या शॉपिंग मॉलमध्ये किंवा हॉटेलमध्ये किंवा कॅफेमध्ये चुकून कोणा ओळखीच्यांना भेटता आणि 5-10 मिनिटं बोलून झाल्यावर तुम्हाला बाय बोलायचं असतं, तेव्हा तुम्ही असे काही सेंटेन्सेस बोलू शकता. मराठीत आपण म्हणतो ना, मी तुमचा निरोप घेतो, तुमचं चालू द्या. In English what you can say is, I'll let you carry on then. I'll let you carry on then. बरं, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा, मी निघतो. Well, I'll let you get back to your work. Well, I'll let you get back to your work. Well, I'll let you get back to your work. बरं, मला तुमचा जास्त वेळ घालवायचा नाही. मला माहीत आहे की तुम्ही व्यस्त आहात. Well, I don't want to take up too much of your time. I know you are busy. Well, I don't want to take up too much of your time. I know you are busy. असो, तुमची खरेदी चालू द्या, मी निघतो किंवा मी निघते. Anyway, I'll let you get back to your shopping. I'll leave now. Anyway, I'll let you get back to your shopping. I'll leave now. आता जेव्हा कोणी तुमच्यासोबत क्वालिटी टाइम स्पेंड करतं किंवा जेव्हा मोठ्या पदाची व्यक्ती तुमच्यासाठी वेळ काढून तुम्हाला भेटते, पण मग तुमची निघायची वेळ झालेली असते, तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसं अप्रिशिएट करून, कौतुक करून बाय बोलू शकता? तुम्ही म्हणू शकता, तुमच्या वेळेबद्दल खूप खूप धन्यवाद किंवा तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. इन इंग्लिश व्हॉट यू विल से, थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. थँक यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. किंवा संध्याकाळ सुंदर होती, आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. Thanks again for the lovely evening. I had a great time. किंवा what a lovely evening it was. Thank you for giving me your time. Thanks again for the lovely evening. किंवा thanks again for a great time. Alright, बरेच ways आहेत to say this sentence. तुला भेटून छान वाटलं? It was great meeting you. आणि लक्षात ठेवा, बोलताना स्माईल असू द्या. आता अख्खा व्हिडिओमध्ये तुम्हाला माझं स्माईल दिसेल. सो कीप ऑन स्माइलिंग while you are saying bye. असं नुसतं it was great meeting you. समोरच्या व्यक्तीला वाटेल खोटं आहे हे, काही ग्रेट वगैरे वाटलेलं नाही आहे तुम्हाला. सो कीप अ स्माईल. ऑलराईट, इट वॉज ग्रेट मीटिंग यू. असो, तुम्हाला भेटून छान वाटलं. Anyway, it was nice catching up with you. Anyway, it was nice catching up with you. Catching म्हणजे काय, इथे आपण चेंडूचा कॅच घेत नाहीये, बॉल कॅच करत नाहीये. कॅचिंग अप म्हणजे खूप दिवसांनी आपण भेटलो, अचानक भेटलो, थोडंफार गप्पा मारल्या, तू कशी आहे, मी कशी आहे, काय काय चाललंय हे कळलं. इट वॉज नाईस कॅचिंग अप विथ यू असं इंग्लिशमध्ये म्हणतात. ऑलराईट, सो एनिवे इट वॉज नाईस कॅचिंग अप विथ यू. मला तुमच्याशी बोलण्यात खूप आनंद झाला. लवकरच पुन्हा भेटू अशी आशा आहे. आय हॅड अ ग्रेट टाइम टॉकिंग विथ यू. होप टू सी यू अगेन सून. आय हॅड अ ग्रेट टाइम टॉकिंग विथ यू. होप टू सी यू अगेन सून. तर मंडळी, आय होप इथून पुढे तुम्ही सुद्धा नवनवीन पद्धतीने बाय बोलायला शिकाल आणि लोकांसमोर तुमची हवा कराल. ऑलराईट, नुसतं बाय, गुड बाय, सी यू सून असं. तुम्हाला आजचा लेसन आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्हाला खरंच सिरियसली इंग्लिश शिकायचं असेल, स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायचं असेल, तर आपला प्री रेकॉर्डेड ऑनलाईन कोर्स आपल्या ॲपवर अवेलेबल आहे. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे दोन्ही इंस्टाग्राम अकाउंटवर फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग इंग्लिश अँड टेक केअर.